बरोबर. की त्यांच्यामुळे शिवाजी महाराज नेमके कसे दिसत होते हे आज आपल्या लक्षात येतं. भव्य कपाळ, अत्यंत पाणीदार डोळे, चढणीदार भिवया, काळी आणि खुलून दिसणारी दाढी आणि चेहऱ्यावर स्मितहास्य, हे महाराजांचं व्यक्तिरूप हे आज आपल्या नजरेसमोर येतं. मी 4थीच्या वर्गात असताना इतिहासाचं जो पुस्तक होतं, पाठ्यपुस्तक होतं, त्याच्यावर शिवाजी महाराजांचं एक चित्र होतं. म्हणजे ते चित्र आजही माझ्या वहीमध्ये मी चिटकून ठेवलेलं आहे. आणि ते चित्र म्हणजे मला शिवाजी महाराजांचं, त्या चित्राद्वारे शिवाजी महाराजांचं जे पहिलं दर्शन आहे. भर रणांगणावरती महाराजांनी केलेलं प्लॅनिंग की या सरदारांनी या सरदाराशी लढायचं, आपल्या या सरदारांनी त्याच्याशी लढायचं आणि रुस्तमे जामांशी स्वतः मी लढणार, हे जे महाराजांचे कुणी कोणते आघाडी घ्यायची हे रणांगणातलं एकंदर वर्णन पाहून, म्हणजे शत्रूची व्यूहरचना पाहून महाराजांनी केलेली ती योजना. महाराजांच्या वाक्यांमधनं ना महाराजांचं व्यक्तिमत्व कळतं, कारण ती डायरेक्ट त्यांच्या मुखातनं आलेली वाक्य. काही दिवसापूर्वी युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश केला. नेमकी त्या मागची प्रोसेस काय असते, पद्धत काय असते? आज जीवनातील अनेक ॲस्पेक्ट्समध्ये अनेक प्रश्न आहेत. आजच्या टाईमलाईनचे यूथ म्हणून आम्ही या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात निघालो आहोत. या प्रश्नांकडे एखाद्या विशेष दृष्टिकोनातून पाहता येईल का आणि त्यातून आपल्याला त्याची उत्तरे शोधता येतील का, या जिज्ञासेतून आम्ही प्रदत्त हा पॉडकास्ट आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आलो आहोत. आणि या एपिसोड्समधनं, या पॉडकास्टमधनं एखाद्या जरी प्रेक्षकाच्या मनात पॉझिटिव्हिटी निर्माण झाली, ती आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट असेल. आपल्या राजकीय भूमिकेला अनुसरून किंवा सोयीस्कररित्या इतिहास मांडण्याच्या काळात एक युवक इतिहासाकडे संशोधक वृत्तीने पाहत अभ्यासासाठी प्रेरित होतो. दुर्गरचना आणि बांधणी म्हणजेच फोर्ट आर्किटेक्चर, त्याचप्रमाणे मंदिरशास्त्र, मूर्तिशास्त्र, पुरातत्वीय उत्खनन या विषयात तज्ज्ञ म्हणून मान्यता पावतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासांचा सर्वांगीणपणे अभ्यास करून महाराजांची चित्रे, त्या काळाचे शिलालेख, महाराजांनी बांधलेले किल्ले या विषयांवरती मौलिक संशोधन करून समाजापुढे अत्यंत विशेष पद्धतीने इतिहास प्रस्तुत करतो. मी स्वागत करतो इतिहास संशोधक आणि अभ्यासक, भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य प्रसादजी तारे यांचं. नमस्कार प्रसादजी, मी आपल्या प्रदत्त या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. प्रसादजी, पहिला प्रश्न आणि थेट प्रश्न, आजच्या काळात इतिहासाचा अभ्यास करण्याची नेमकी गरज काय? इतिहासाचा अभ्यास आणि आजचा काळ या दृष्टीने जर आपलं प्रश्नाचा रोग बघितला तर आजचा काळ हा खरंच तंत्रज्ञानाचा आहे, टेक्नॉलॉजीचा आहे. नवनवीन शोध लागत आहेत, तंत्रज्ञान पुढे पुढे जाते. अशा वेळी असा प्रश्न मनामध्ये येणं साहजिक आहे की अरे इतिहासाकडे, कारण तो काळ वेगळा आहे, तेव्हा टेक्नॉलॉजी वेगळ्या होत्या किंवा नव्हत्याही, पण त्या काळाला अनुरूप अशा होत्या. तर त्या काळातल्या टेक्नॉलॉजी किंवा तो काळ आणि आजचा काळ हे पूर्णतः वेगळे असताना इतिहासाची आज काय दृष्टीने आवश्यकता आहे, कोणत्या दृष्टीने आवश्यकता आहे? तर खरं म्हणजे इतिहास म्हणजे अनुभव. हिस्ट्री इज ॲन एक्सपिरियन्स. आणि आज आपण ज्या वेळेला नोकरी मागायला जातो किंवा एखादा बिझनेस सुरू करतो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की तुम्हाला किती अनुभव आहे. मग अनुभवाला जर इतकं महत्त्व असेल तर इतिहास म्हणजे लाखो लोकांचा, हजारो वर्षांचा अनुभव आहे. आणि हा अनुभव आपल्याला देश म्हणून, राज्य म्हणून किंवा जग म्हणून सुद्धा बराच अनुभव देऊन जातो. आणि म्हणून या अनुभवातनं आणि या शहाणपणातनं, त्यातनं आपल्याला शहाणपण मिळतं की अरे आपण कसं वागलं पाहिजे. त्या काळामध्ये साधनं नसतानाही लोकांनी आपली आयुष्य कशी समर्पित केली उच्च ध्येयाला. आणि आज आपल्यापाशी एवढी साधनं आहेत, एवढ्या टेक्नॉलॉजी पुढे आहेत, तर मग आपण किती समाधानी आणि आनंदी पाहिजे किंवा आपण किती प्रगती करू शकतो, कारण आपल्या मदतीला अनेक गोष्टी आहेत. त्या काळात त्या नसतानाही लोकांनी जर उच्च ध्येय गाठलेली आहेत, तर आजच्या काळामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी जे शहाणपण आवश्यक आहे ते शहाणपण या अनुभवातनं मिळतं. आणि म्हणून तो काळ जरी वेगळा असला, त्या काळातली साधनं जरी वेगळी असली, आर्किटेक्चर वेगळं असलं, तरी त्यातनं मिळणारं जे शहाणपण आहे
जीवनाला आवश्यक असलेला, त्यातनं मिळणारा जो बोध आहे तो आजच्या काळाला आवश्यक आहे. आणि म्हणून इतिहासाकडे आपण त्या दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे. खरं म्हणजे आजच्या काळात इतिहासाकडे मनोरंजन म्हणून पाहण्याची सुद्धा एक पद्धत आपल्याला बरोबर. जगामध्ये आढळते. हरकत नाही, मनोरंजन म्हणूनही काही इतिहासाकडे आपल्याला पाहता येईल, पण तिथेच न थांबता त्यातनं काही आपल्याला तात्पर्य मिळतंय का, किंवा एखादा असा मुद्दा मिळतोय का की जो आजच्या काळात, वर्तमान काळात आम्हाला मार्गदर्शन करेल, मार्गदर्शकपर ठरेल, असा एखादा जो मुद्दा मिळाला तर त्या शहाणपणाला किंवा त्या मुद्द्यांना अधिक महत्त्व येईल. म्हणून त्या दृष्टीने इतिहासाकडे आपण बघितलं पाहिजे. आता तुम्ही टेक्नॉलॉजी आणि आजच्या काळाच्या संदर्भात बोललात, पण आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळात आपण इतिहासाच्या अभ्यासाकडे किंवा संशोधनाकडे कसं वळालात मग? हाही प्रश्न छान आहे. याचं खरं म्हणजे इतिहासाची जी प्रेरणा आहे ही 2 व्यक्तिमत्वांमुळे मला झाली. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, जे आपणा सर्वांचं, भारताचं नव्हे जगाचं दैवत आहे, आदर्श व्यक्तिमत्व आहे. भारत या बाबतीत फार संपन्न आहे. भारताला अनेक थोर व्यक्तिमत्व, थोर स्त्री पुरुष लाभले, सुपुत्र लाभले, की ज्यांनी भारताचा इतिहास दैदिप्यमान केला, घडवला, खऱ्या अर्थाने घडवला. अशा व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांनी शून्यातनं एक विश्वनिर्मिती करून दाखवली. खरं म्हणजे महाराजांचं जे वय आहे, ज्यावेळेला त्यांनी हा स्वराज्याचा उपक्रम सुरू केला, ते 16 वर्षाचं आहे, अवघं 16 वर्षाचं आहे. म्हणजे एक युवक, आजच्या हिशोबात पाहिलं तर एक 11वीतले युवक असं म्हणतायत की मी सबंध भारत स्वतंत्र करेन. शिवाजी महाराजांचं ध्येय आज उपलब्ध आहे. आणि सबंध भारत, आणि विरोधात सबंध महासत्ता आहेत, कितीतरी महासत्ता आहेत शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये. मग त्यात परदेशातनं आलेले फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, डच यासारखे व्यापारी म्हणून आलेले पण देश ताब्यात घेऊ पाहणारे लोक आहेत. फ्रेंच त्यावेळेला दक्षिण भारतामध्ये आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात पॉंडिचेरी जो भाग आहे तो स्वराज्याला, नंतरच्या स्वराज्याला तो लागून आहे. इंग्रज, पोर्तुगीज आणि डच त्यांचाही पण स्वराज्याशी संबंध येतोय. हे झाले परकीय व्यापारी. आणि भारतातही त्यावेळेला ज्या सत्ता आहेत त्या सर्व सत्ता, म्हणजे त्यात आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे, त्यात मोगल आहेत, हे जंजिऱ्याचा सिद्धी आहे, ही सर्व हे सगळ्यांनी मिळून भारताला जे एक प्रकारे पारतंत्र्यात टाकलेलं आहे, त्यातनं स्वतंत्र करण्याचं ध्येय एक 11वीतले युवक मनाशी बाळगतायत आणि ते पुढे करून दाखवत आहेत. हे विशेष आहे महाराजांचं वेगळेपण आहे. म्हणजे आपल्या जीवनाचं ध्येय हे त्यांना सापडलेलं आहे. आणि जीवनाचं ध्येय सापडल्यावरती त्यासाठी आयुष्य कसं वेचायचं हे महाराजांनी आपल्याला दाखवलं. की अरे, साधं अर्धा तासाच्या प्रवासासाठी आम्हाला डेस्टिनेशन विचारलं जातं आजकाल गुगल मॅपमध्ये. तुम्ही ओला उबेर करा, तुम्हाला पहिला प्रश्न डेस्टिनेशन काय विचारतो. मग 10 मिनिटासाठी जर तुम्हाला डेस्टिनेशनची आवश्यकता आहे तर 50-60 वर्षाच्या आयुष्यासाठी आपलं डेस्टिनेशन काय, असा प्रश्न आपण आपल्याला विचारायला काय हरकत आहे. आणि त्याचं उत्तर महाराजांनी त्यांच्या काळात दिलं आहे की अरे, माझ्या जीवनाचं ध्येय हे भारत स्वतंत्र करणं हे आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चाललेत. आणि नुसतं मोठं स्वप्न त्यांनी बाळगलं असं नाही आहे, ते पुढे सत्यातही त्यांनी आणलेलं आहे. म्हणून शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे ते आदर्श आहे. एक राजे, एक जागतिक दर्जाचे सेनापती, एक लोकनेते म्हणून महाराज तर प्रसिद्ध आहेतच, पण त्याही व्यतिरिकडे जाऊन त्यांची जी पर्सनॅलिटी आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जे माणूस म्हणून जे व्यक्तिमत्व आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते आज मार्गदर्शक आहे आपल्याला. आणि त्यातनं ती प्रेरणा ही मला झालेली आहे की आपण या विषयाकडे वळलं पाहिजे, इतिहासाकडे वळलं पाहिजे. म्हणून ते पहिलं व्यक्तिमत्व आहे की जे शिवाजी महाराज आहेत. आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे माझी आई, डॉक्टर वृषाली तारे. या इतिहासाच्या प्राध्यापक होती आई, आणि आता रिटायर झाली. आणि तिने इतिहासावर संशोधन केलं, PhD केली त्या काळामध्ये. आणि लहानपणापासून घरामध्ये इतिहासाचं वातावरण. आणि
इतिहासातनं उदाहरणं देऊन ती अनेक गोष्टी मला शिकवत असे. वडील मला सांगत असत की आपण असं वागलं पाहिजे, जुनी उदाहरणं इतिहासातली देऊन की आपण हा आदर्श घेतला पाहिजे. घराघरात आपल्याकडे आज पाहतो आपण. आणि मग त्यातनं ही प्रेरणा झाली की अरे आपणही पण या क्षेत्रामध्ये काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे माझं, आपण आजचा काळ खरं म्हणजे वेगळा आहे, आपण मग अशी म्हणलं तसं हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे, पण ते करत असतानाही इतिहास किंवा अन्य विषयक एखादं जीवन ध्येय घेऊन जर आपण जगलो तर मला वाटतं ते अधिक उचित होईल, अधिक यशस्वी होईल, अधिक आनंददायी होईल. मी 4थीच्या वर्गात असताना इतिहासाचं जो पुस्तक होतं, पाठ्यपुस्तक होतं, त्याच्यावर शिवाजी महाराजांचं एक चित्र होतं. म्हणजे ते चित्र आजही माझ्या वहीमध्ये मी चिटकून ठेवलेलं आहे. आणि ते चित्र म्हणजे मला शिवाजी महाराजांचं, त्या चित्राद्वारे शिवाजी महाराजांचं जे पहिलं दर्शन आहे. तुम्ही शिवाजी महाराजांची 4 दुर्मिळ चित्र शोधून काढली. नेमकं 4 चित्र शोधून काढली म्हणजे ती कशी काढली, काय काढली, ह्याची उत्सुकता आहे, तर त्याबद्दल काही सांगू शकाल का? तुम्ही जे चित्र म्हणताय ते आपल्या शाळेच्या पुस्तकाच्या 4थीच्या बालभारतीच्या कव्हरवरती ते त्यावेळेला होतं. मुखपृष्ठ त्याचं जे आहे ते शिवाजी महाराज असं घोड्यावरती आरूढ आहेत आणि मागच्या बाजूला एक किल्ला आहे आणि काही मावळे त्यांच्याबरोबर दौडत चाललेले आहेत. असं ते प्रेरणादायी, खरंच छान ते चित्र आहे. ते जे चित्र आहे ना ते राजा रवी वर्मा यांनी काढलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर म्हणजे शिवाजी महाराजांचा कालखंड आणि अलीकडचा आपलाचा आत्ताचा कालखंड, तर हे चित्र अलीकडच्या कालखंडामधले म्हणजे रवी वर्मा यांच्या कालखंडामधलं आहे. पण शिवाजी महाराजांना पाहून जी चित्र काढली गेली त्या काळामध्ये त्यांची संख्याही पण फार मोठी आहे. म्हणजे आपण भाग्यवान आहोत खरं म्हणजे, त्या चित्रकारांचे आपण ऋणी असलं पाहिजे आहोत की त्यांच्यामुळे शिवाजी महाराज नेमके कसे दिसत होते हे आज आपल्या लक्षात येतं. भव्य कपाळ, अत्यंत पाणीदार डोळे, चढणीदार भिवया, काळी आणि खुलून दिसणारी दाढी आणि चेहऱ्यावर स्मितहास्य, हे महाराजांचं व्यक्तिरूप हे आज आपल्या नजरेसमोर येतं. ते त्या चित्रकारांमुळे येतं. त्यांची वेशभूषा कशी आहे, त्यांचे वस्त्रालंकार कसे आहेत, त्यांची शस्त्रास्त्र ते कोणती बाळगतायत जवळ, ह्याचंही पण आपल्याला अभ्यास या चित्रांमुळे आपल्याला आत्ता करता येतो. आणि अशी महाराजांची मोठ्या संख्येने म्हणजे जवळजवळ 26 ही चित्रं उपलब्ध आहेत. आणि या सगळ्या चित्रांचं वैशिष्ट्य असं आहे, 26-33 चित्रं एकंदर आत्तापर्यंत मिळाली. त्यातली काहीही या चित्रांना पाहून काढलेली प्रतिचित्र आहेत, थोडी नंतरच्या काळातली आहेत, पण ती एकूण 33 चित्रं अशी मिळून तयार होतात. पण ही सगळी चित्रं जी आहेत ना, या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात साम्य आहे. आणि मुद्दा असा आहे की ज्या अर्थी या चित्रांमध्ये साम्य आहे त्या अर्थी यातले काही चित्रकार हे महाराजांना नक्की भेटलेले आहेत. कारण त्यावेळेला फोटोग्राफी नाही आहे. त्यामुळे जोवर तुम्ही महाराजांसमोर येऊन उभे राहत नाही तोवर तुम्हाला नेमकं चित्र काढता येणार नाही. याचाच अर्थ काही चित्रकार महाराजांना जाऊन भेटले आणि काही चित्रकारांनी कदाचित ती चित्र पाहून त्याची प्रतिरूप चित्र केली असेल. कारण तुम्ही त्याच्याशी मॅचिंग चित्र कसं तयार करणार मूळ चित्राशी, तुम्हाला ते बघावं लागेल. आणि त्यातनं या चित्रांची निर्मिती झाली असावी असा एक सगळा अंदाज आहे. त्याचे लेखी उल्लेख हे कुठे मिळत नाहीत की असं चित्र काढलं आहे किंवा अशी घटना घडली आहे. पण जर आपण शिवकाळाचा विचार केला तर शिवकाळामध्ये अनेक रिजनल स्टाईल्स होत्या. चित्रशैली ज्याला म्हणतो, चित्रांच्या रिजनल स्टाईल्स होत्या ज्याला आपण चित्रशैली म्हणतो. राजस्थानी चित्रशैली आहे, माळवा चित्रशैली आहे, दक्षिणेत गेलो तर आपण तंजावर चित्रशैली आहे. अशा चित्रशैली त्या काळामध्ये होत्या ज्याला आपण स्कूल ऑफ आर्ट म्हणतो आजच्या भाषेमध्ये. तर गोळकोंडा म्हणजे आत्ताचं ज्याला आपण हैदराबाद म्हणतो शहर, हे त्यावेळेला कुतुबशहाची राजधानी आहे. आणि तिथेही पण फार मोठ्या प्रमाणावरती चित्र काढली जात असत. गोळकोंडा ही एक चित्रशैलीच आहे स्वतंत्र. मोगल चित्रशैली आहे, या चित्रशैली आहेत. आणि याला राजाश्रय मिळाला आणि लोकाश्रय मिळाला, त्यातनं या चित्रशैली अजून भरभराटीला आल्या.
गोवळकोंड्याची चित्रशैली ज्या काळात भरभराटीला आली त्याच काळात महाराजांचं गोवळकोंड्यामध्ये आगमन झालेलं आहे. कुतुबशहाची आणि त्यांची भेट झाली ती त्याच दरम्यान झालेली. महाराज ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते त्यावेळेला त्यांनी गोवळकोंड्याला भेट दिली आणि त्यावेळेला काढली गेलेली ही बहुतांश चित्र आहेत. आणि ही बहुतांशांनी व्यक्तिचित्र आहेत. म्हणजे महाराज उभे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये गवत आहे, मागे बॅकग्राऊंडवरती हिरवा म्हणजे आकाश आहे, हिरवं गवत आहे आणि महाराज उभे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये काही शस्त्र आहेत किंवा काही वस्तू आहेत. त्या काळामध्ये पद्धत होती चित्र काढताना, त्यावरनं ही चित्र सगळी काढली गेली. म्हणजे ही पद्धत आहे ती चित्र काढण्याची, व्यक्तिचित्र ज्याला आपण म्हणतो. आणि साधारणतः 2 चित्र अशी मिळतात की ज्यात महाराजांबरोबर सैनिकही पण दाखवलेले आहेत. त्यातलं एक चित्र आपल्या शाळेतल्या पुस्तकामध्ये आहे की महाराज चाललेत, अश्वारूढ आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचं सैन्य तेही पण चाललंय, पायदळ आहे, पायी चाललेले आहेत आणि एका टेकडी समोरून ते चाललेत. काही सैनिक मागणंही पण चाललेले असं त्यात दाखवलेलं आहे. त्याच्यावरनं त्या काळच्या सैनिकांची पण वेशभूषा कशी होती हेही पण आपल्या लक्षात येतं. मग अशी महाराजांची 2 चित्र मिळाली आहेत आणि बाकीची जी चित्र आहेत ती बहुतांशाने त्यांची व्यक्तिचित्र आहेत. तर हे ऐकताना सर्व ठीक, चांगलं वाटतं की तुम्हाला चित्र मिळाली, पण ते चित्र मिळवताना कोणत्या अडचणी तुम्हाला आल्या की त्या अडचणीतनं तुम्ही मार्क काढून सुद्धा ते चित्र मिळवलीत? ही जी चित्र आहेत त्यातली जी ज्ञात चित्र आहेत, नोंद, ती बहुतांशाने वेगवेगळ्या जगभरातल्या म्युझियम्समध्ये आहेत. म्हणजे ती चित्र जरी महाराजांना प्रत्यक्ष पाहून त्या काळात काढली गेली तरी पुढे ती हस्ते परहस्ते वेगवेगळ्या म्युझियम्समध्ये जाऊन दाखल झाली. किंवा काही वैयक्तिक संग्राहक आहेत, कलेक्शन करतात आवडीनं, त्यांच्या संग्रहात जाऊन ती दाखल झाली. त्यातली जी ज्ञात चित्र आहेत म्हणजे आधी कोणी संशोधकांनी ती शोधली आहेत किंवा ती जगाला माहिती आहेत ती चित्र तिथे आहेत, ती मिळवताना त्या म्युझियमशी संपर्क करून, त्यांच्याशी पत्रव्यवहार करून किंवा प्रत्यक्ष तिथे भेट देऊन त्यांच्या परवानगीने ते चित्र घेणं आणि त्याचा संग्रह करणं हे आज अनेक जण करतात. काहींच्या तर वेबसाईटवर सुद्धा ती चित्र काही म्युझियम्सच्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती ती चित्र आज उपलब्ध आहेत आणि त्यांच्या परवानगीने ती वापरताही पण येतात. अशी महाराजांची जी चित्र आहेत त्या सगळ्यांचं आपण सुरुवातीला कलेक्शन केलं आणि तसं चालू असताना कलेक्शन करताना आपल्याला अजूनही काही चित्र मिळतील का अशी एक शंका साहजिक येऊन गेली. अर्थात त्याचा काही कुठे आपल्याला हे मिळत नाही, कारण की नेमकी किती चित्र त्या काळात काढली गेली आणि ती पुढे कुठे गेली ह्याचं असं रिटर्न डॉक्युमेंटेशन काही कुठे उपलब्ध नाही. आणि शिवकाळात काय होतं की युरोपमध्ये भारत आणि इतर देशांमध्ये जाऊन आपल्या वसाहती स्थापन करायच्या ही त्या युरोपियन लोकांची, व्यापाऱ्यांची मानसिकता आहे. त्यातनं एक प्रकारे युरोपमधल्या लोकांना या इतर जगाबद्दल आणि भारताबद्दलही पण क्युरिओसिटी आहे की अरे इथे कोण राजे आहेत, ते काय करतायत, त्यांची राज्य कशी आहेत. त्यामुळे माहिती जितकी मिळेल, त्यावेळेला सोशल मीडिया नाही आहे, न्यूजपेपर नाही आहे, त्यामुळे जेवढी माहिती मिळेल तेवढी त्यांना हवी आहे भारताबद्दल, इतर देशांबद्दल. आणि चित्र हा एक चांगला सोर्स आहे त्यासाठी. त्यामुळे या युरोपियन व्यापारी वखारी ज्या भारतात होत्या, ईस्ट इंडिया कंपनीज ज्यांना आपण म्हणतो, इंग्रजांची आहे, फ्रेंचांची आहे, डचांची आहे, पोर्तुगीजांची आहे, त्यांचे जे भारतातले अधिकारी आहेत ते अधिकारी ही चित्र आणि भारताबद्दलची एकूणच माहिती जितकी मिळेल ती मिळवायच्या मार्गावर असेल आणि त्यातनं ही चित्र त्यांनी हस्तांतरित करून घेतली असावीत आणि तिथून मग ती परदेशात गेली असावीत. आणि मग त्या देशांशी संपर्क करून तिथे म्युझियम्समध्ये जाऊन ते शोध घ्यायचं की तिथे काही आहे का, काही मिळतंय का आपल्याला. बरं, तिथे जाऊन सगळं असं रेडीमेड डॉक्युमेंटेशन अवेलेबल असतं असंही नाही. कित्येकदा अनेक संग्रहालयामध्ये काहीही उपलब्ध नसतं, कधी काही बऱ्यापैकी उपलब्ध असतं. आणि मग त्यांच्याशी संपर्क करून त्यांचे कॅटलॉग बघून माहितीचे, कारण त्यावेळेला ऑनलाईन गोष्टी फारशा उपलब्ध नसत,
ते सगळं बघत 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 आपल्याला हे शिवाजी महाराजांच्या चित्रांचं कलेक्शन हे त्यातनं करता आलं. आपण इतिहास अभ्यासकासोबत संशोधक पण आहात आणि आपण आपलं एक पुस्तक किंवा आपण त्याला ग्रंथ म्हणूयात, तो आपला प्रकाशित पण आहे की छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भावदर्शन. ते जेव्हा आम्ही वाचत होतो तेव्हा ठिकाणी उल्लेख होता की अस्सल वाक्य, अस्सल चित्रे किंवा अस्सल शिल्पे, हे जे महाराजांविषयीचे अस्सल हा जो शब्द आहे, तर ही अस्सलता म्हणजे नेमकं काय? कारण की आज आपण पाहतो, आता हे तर इतिहासाच्या काळातलं, आजचा जर आपण जर विचार केला, आज जर एखादी घटना घडली तर ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जाते, त्याच्यात समानता नसते. तर हे तर इतिहास आपण न पाहिलेल्या गोष्टी, तुम्ही अस्सलता तुम्ही कशी डिफाईन करणार? बरोबर आहे, तुम्ही म्हणता तसं आज एकच बातमी 2 वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने येते. बरोबर आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं असेल याचाही आपल्याला वाचक म्हणून अंदाज हा लावावा लागतो. तसं ही जी अस्सलता आहे, अस्सल म्हणजे ओरिजिनल, मूळ, ऑथेंटिक, ही जी अस्सलता आहे ही काही विशिष्ट क्रायटेरियाजवरती ठरवली जाते. म्हणजे समजा शिवाजी महाराजांची अस्सल मूळ वाक्य आहेत, ओरिजिनल वाक्य, तर मग ती कोणत्या पत्रामध्ये आहेत, ते पत्र कुणी कोणाला लिहिलं आहे, ते पत्र कुठे उपलब्ध झालं, त्या पत्रामध्ये कोणती शब्दरचना आहे, कोणती भाषा वापरली आहे, भाषा शैली कशी आहे त्या पत्रांची, मग ती पत्र आता कोणत्या संग्रहालयात आहेत, ह्याच्यावरनं मग ते ठरवावं लागतं की ते मूळ सोर्स आहे का त्याची कॉपी आहे, म्हणजे प्रतिरूप आहे, ज्याला आपण त्यावेळेला झेरॉक्स नव्हती, त्यामुळे त्याच्या कॉपीज तयार करून हस्तलिखित असत, त्याच्यात चुकाही होण्याची शक्यता आहे. कदाचित नंतरच्या काळात ते डुप्लिकेट किंवा ज्याला आपण कॉपी म्हणू त्याची कॉपी तयार झाली, तर ते नंतरच्या काळात झाल्यामुळे ती भाषा रचना बदलली जाते, त्यामुळे ते ओरिजिनल न राहता थोडंसं नंतरच्या काळातलं, ज्याला आपण दुय्यम साधन म्हणतो मराठीमध्ये, म्हणजे एक ओरिजिनल झालं आणि एक थोडंसं नंतरच्या काळातलं. किंवा त्या काळात बखरी उपलब्ध आहेत, त्या काळामध्ये काही चरित्र आहेत, काही परदेशी इतिहासकार किंवा प्रवासी हे भारतात आलेले आहेत, त्यांनी केलेली प्रवास वर्णन आहेत, ती पण उपलब्ध आहेत. मग ह्या सगळ्या डॉक्युमेंटेशन्सचा आधी अभ्यास करावा लागतो, तौलनिक. एकच घटना 2 डॉक्युमेंट्समधनं कशा पद्धतीनं दिली आहे तेही पण बघावं लागतं. आणि मग ते बघता बघता ठरवता येतं की साधारणतः हे डॉक्युमेंट जे उपलब्ध आहे हे किती ऑथेंटिक आहे, किंवा एखादा काही कपोलकल्पित गोष्टी देतो एखादा लेखक त्या काळातला, मग तो किती देतो, मग किती त्याच्यावर भरोसा ठेवायचा, काय कॉन्टेक्स्ट आहे त्याचा, कॉन्टेक्स्ट सुद्धा महत्त्वाचा ठरतो की अरे काय कॉन्टेक्स्टने त्यांनी लिहिलं आहे. आता शिवभारत नावाचा शिवाजी महाराजांचा एक चरित्र ग्रंथ उपलब्ध आहे आणि महाराजांच्याच पदरी असलेल्या परमानंद नेवासकर यांनी तो लिहिलेला आहे. ते कवी आहेत, महाराजांच्या दरबारामध्ये किंवा राजसभेमध्ये ते कवी आहेत आणि त्यांनी ते काव्य निश्चितच महाराजांसमोर त्याचं चरित्र गायन झालेलं आहे. समकालीन असल्यामुळे, महाराजांच्या दरबारातल्याच असल्यामुळे त्याच्यात आलेली जी घटना आहे त्याची ऑथेंटिसिटी अधिक आहे, त्याची अस्सलता ज्याला आपण म्हणू ती अस्सलता जास्त आहे. आणि म्हणून त्याच्यात जे आपल्याला उल्लेख मिळतात ते सामान्यतः बऱ्यापैकी सत्याच्या जवळ जाणारे आहे असं आपण मानतो. तरी पण त्याही उल्लेखांची पडताळणी आपण इतर डॉक्युमेंट्समधनं करतो आणि त्या जुळल्या की आपल्याला खात्री पडते की हां हे बरोबर आहे. अशा तौलनिक पद्धतीने, ज्याला रिलेटिव्ह मेथडॉलॉजी म्हणतो. कारण कसं आहे, आता काळ उलटून 400 वर्ष झाली, 350 वर्ष झाली, 300 वर्ष झाली, काही ठिकाणी 500-500, 1000 वर्ष होतात इतरांच्या बाबतीमध्ये. तर ती डॉक्युमेंटेशन जसं जसं काळ पुढे सरकेल तसं तसं ती डिमिनिश होतात, खराब होतात, गायब होतात, युद्धामध्ये ती नष्ट होतात. समजा आता महायुद्ध झालं, बॉम्ब हल्ले झाले, त्याच्यात काही संग्रहालय किंवा संग्रहालयावर नाही पडले म्हणा, पण काही सोर्स डॉक्युमेंट जाऊ शकतात, काही गहाळ होतात, काही होऊ शकतं त्यांच्या बाबतीत. त्यामुळे जसजसा काळ पुढे सरकेल तसं तसं ही ओरिजिनल डॉक्युमेंट जी आहेत ना ती संख्येने कमी होत जातात.
म्हणून त्याचं जतन करणं, ती वेळीच मिळवणं, त्याचं ऑथेंटिसिटी सिद्ध करणं हे फार महत्त्वाचं ठरतं इतिहास संशोधनाच्या अभ्यासात. तर त्या शिवभारत ग्रंथामध्ये एक लढाई आहे. रुस्तुमे जमान हा शिवाजी महाराजांचा शत्रू आहे, विजापूरचा सरदार आहे. तो महाराजांवर चालून आलेला आहे आणि महाराजांनी आपल्या सैनिकांनीशी कमी संख्येनं असतानाही त्याच्याशी युद्ध केलं आणि ते यशस्वी केलं आहे. त्या युद्धाची ती जी योजना आहे, ते जे प्लॅनिंग आहे, ते महाराजांनी इतकं छान केलं आहे. भर रणांगणावरती महाराजांनी केलेलं प्लॅनिंग आहे की या सरदारांनी या सरदाराशी लढायचं, आपल्या या सरदारांनी त्याच्याशी लढायचं आणि रुस्तुमे जमानशी स्वतः मी लढणार. हे जे महाराजांचं आहे, कुणी कोणते आघाडी घ्यायची, हे रणांगणातलं एकंदर वर्णन पाहून, म्हणजे शत्रूची व्यूहरचना पाहून महाराजांनी केलेली ती योजना आहे. हे वर्णन युद्धाचं त्या शिवभारत ग्रंथामध्ये आहे आणि ही लढाई झाल्याची नोंद इतरही कागदपत्रांमधनं आपल्याला मिळते. म्हणजे मला म्हणायचं आहे की ह्याच्यातनं त्या डॉक्युमेंटेशनची ओरिजिनॅलिटी, त्यातले कंटेंट आणि मग त्याचा तपशील की महाराजांची एक लढाई आणि महाराजांची लढाई चालू असताना भर रणांगणावरचं त्यांचं प्लॅनिंग हे या निमित्ताने आपल्या समोर येऊन जातं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वाक्य आहेत, जे आपण एखादा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे युग परिवर्तक आहेत, तर स्वराज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा, हे जे वाक्य जे आहेत हे त्यांनी जे बोललेले आहेत त्यांच्या सहकाऱ्यासोबत, त्याची ही अस्सलता आपण कोणत्या दृष्टीने आपण प्रूव्ह करू शकतो? अशी महाराजांची अनेक वाक्य आज उपलब्ध आहेत. आपण एक उदाहरण दिलं, पण अशी महाराजांची असंख्य वाक्य, म्हणजे अनेक वाक्य ही वेगवेगळ्या पत्रांमधनं येतात. काही महाराजांचे, जसं मी मगाशी म्हटलं, प्रवासी आहेत किंवा काही परकीय दरबारातले अधिकारी आहेत, त्यांनी पण लिहून ठेवलेले. काही इंग्रजांनी लिहून ठेवलं की ते आम्हाला असं म्हणले म्हणून, आम्ही त्यांच्याकडे असं म्हणायला गेलो आणि ते मात्र आम्हाला असं म्हणाले, असं त्यांनी लिहून ठेवलं. म्हणजे आम्ही आमची मागणी मागायला गेलो आणि त्यांनी आमची मागणी नामंजूर केली. ती करताना ते आमच्याशी काय बोलले हे असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामधनं आपल्याला ते कळतं की अरे महाराजांची जी वाक्य आहेत ती कोणती आहेत आणि ती कशी आहेत, आणि तो लिहिणारा कोणत्या दृष्टिकोनातनं लिहितोय तेही पण बघावं लागतं आणि त्यातनं आपल्याला कळतं. आणि ते त्याच्या पाठीमागची भूमिका पण लक्षात घ्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांचे जे वाक्य आहेत तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? महाराजांच्या वाक्यांमधनं ना महाराजांचं व्यक्तिमत्व कळतं, कारण ती डायरेक्ट त्यांच्या मुखातनं आलेली वाक्य. हां, आता ज्यांनी ती लिहिली त्यांनी थोडेफार आपले शब्दही कदाचित वापरले असतील, पण बऱ्यापैकी कंटेंट तो त्यांच्याजवळ जाणार आहे. आणि महाराज फार छान बोलतात. महाराजांचं जे बोलणं आहे ना ते अतिशय प्रसन्नपणे बोलतात. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की आपण महाराजांशी बोलावं. सुप्रसन्न आहे, चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. म्हणजे राजश्रींचा दरबार तो सर्वांना सहज, म्हणजे जाऊन आपण महाराजांशी बोलावं आपण आणि महाराजांच्याबद्दलही असं लिखाण केलेलं इतरांनी की अरे एक इंग्रजी पत्र आहे, छान आहे. म्हणजे महाराजांना ज्यांनी पाहिलं त्यांनीच ते लिहून ठेवलं आहे. त्या पत्रात त्यांनी लिहिलं आहे, वेनेवर ही स्पीक्स सिम्स टू स्माईल. हो, त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे बोलताना. त्यामुळं ते जे लोकांना असं वाटतं यार आपण महाराजांशी बोलावं, आणि मग त्यातनं महाराजांची वाक्य मिळतात त्यांनी लिहून ठेवलेली, त्यातनं महाराजांच्या स्वभावाचे पैलू उलगडतात की महाराजांचं नीतिमत्ता, महाराजांचं चारित्र्य, महाराजांचं बोलण्यातलं सावधपण हे लक्षात येतं. महाराजांच्या जीवनात असे असंख्य प्रसंग आहेत की शत्रूच्या बादशहाशी, मोठ्या वकिलांशी, मोठ्या अधिकाऱ्यांशी, त्यांचे जे कोणते मंत्री असतील त्यांच्याशी बोलण्याचे प्रसंग महाराजांच्या जीवनात आलेले आहेत. तिथपासून तर सामान्य प्रजाजनांपर्यंत आणि गुप्तहेरांपर्यंतही महाराजांचं बोलणं होतं. तर एका परकीयाने असं लिहून ठेवलं आहे गोव्यामधल्या की भर रात्री जरी महाराजांची गुप्तहेरांनी भेट मागितली तरी महाराज उठून ती भेट घेत आहेत आणि तो काय म्हणतोय ती माहिती ऐकतायत, आणि जर ती माहिती स्वराज्याला योग्य असेल तर त्याला ताबडतोब ॲप्रिशिएट करतायत, त्याला बक्षीस देत आहेत. म्हणजे इतकं जागरूक आहेत महाराज, बोलण्यासाठी उत्सुक आहेत, आणि त्यातनं त्यांचा स्वभाव दिसतो. म्हणजे प्रत्येक माणूस महाराजांना महत्त्वाचा आपलासा वाटतोय. एक उदाहरण आहे, गोवळकोंड्याला ज्या वेळेला महाराज गेले होते कुतुबशहाकडे, त्यावेळेला ती हत्तीची जी लढाई झाली ती प्रसिद्ध आहे. हत्ती आणि महाराजांचे सरदार येसाजी कंक
यांची ती लढाई आहे आणि येसाजी कंकांनी ती लढाई जिंकली. साहजिक आहे, इतकं कुतुबशाही थक्क झाला की अरे काय सेना, म्हणजे महाराजांचे एक एक योद्धा हत्तीच्या तोडीचा, हेच हत्ती नामी आहेत असं महाराज म्हणले. म्हणजे माझ्याकडे हत्तींची आवश्यकताच नाही, स्वतंत्र माझा एक एक माणूस तयार आहे, हत्तीच्या तोडीचा आहे, ताकदीने बळाने. म्हणजे तो इतका हे आहे की तो हत्तीलाही नामोहरम करेल सहज, आणि ते केलंय त्यांनी, युद्धात ते जिंकले. तर येसाजी कंक असू देत किंवा महाराजांचे चिटणीस असू देत, यांना हे चांगली लोक आहेत. तर कुतुबशहाला असं वाटून गेलं की हे साहजिक आपल्या पदरी असावेत, म्हणून महाराजांना त्यांनी असं म्हटलं की थोडंसं हे दोन हे तुमचे जे आहेत ते आमच्याकडे द्या, म्हणजे त्यांची ट्रान्सफर आमच्या राज्यात करा. आता महाराजांपुढे पेच प्रसंग आहे की अरे माझी माणसंच तर माझं हे आहे, महाराजांनी जीव लावला आहे आणि त्या माणसांना पण आवडणार नाही की आपण महाराजांना त्या प्राण द्यायला तयारी, अशी माणसं कशी जातील शत्रूकडे, नाही जाणार. आणि महाराजांचं एक फार छान वाक्य आहे यावेळेला. महाराज असं म्हणतात, एक एक मणी मिळवून त्याची माळ तयार केली आहे मी, त्यातला एक मोती कसा देता येईल तुम्हाला. म्हणजे महाराजांच्या, म्हणजे जी स्वराज्याच्या गळ्यात महाराजांनी मोत्यांची माळ घातली आहे, त्या माळेतलं एक एक मोती म्हणजे माझा एक एक सरदार आहे, माझा एक एक सेनापती आहे, माझा एक एक साधा सैनिक आहे. तो असं इतक्या सहजी मी कोणाला देऊ शकत नाही. म्हणजे महाराजांनी स्वराज्याच्या गळ्यात घातलेली जी मोत्यांची माळ आहे, त्यातला एक मोती म्हणजे एक एक माणूस आहे. काय म्हणजे महाराजांची आपल्या लोकांबद्दल काय भावना आहे, हे एका बखरीमध्ये हे वाक्य आलं आहे की इतकं महाराजांचं जे शब्द आहे किंवा भावना आहेत ते आपल्याला त्यातनं लक्षात येतात. असं महाराजांची अस्सल वाक्य मिळतात आणि त्यातनं स्वभाव त्यांचा उलगडत जातो. तो गुण जो आहे ना त्यातनं दिसणारा, मुद्दा हा आहे की त्यातनं दिसणारे जे गुण आहेत ना महाराजांचे, ते आजच्या काळात उपयोगी आहेत, रिलिव्हंट आहेत आजच्या काळात. म्हणजे ते जर आपण आत्मसात केले, त्यातनं दिसणारी जी माणुसकी आहे महाराजांची ती जर आत्मसात केली, त्यातनं दिसणारा जो संघर्ष देण्याची त्यांची क्षमता, ताकद, इच्छा, ह्या आहेत ना, ह्या जर आज घेतल्या तर आपल्याला त्यांचा आजच्या काळातला मावळा होण्याची प्रेरणा नक्की मिळेल. अरे वा, इतकं महाराजांच्या त्या शब्दांमध्ये ताकद आहे. छत्रसालजी बुंदेल्यांना जर प्रेरणा मिळते महाराजांपासून, तर आपल्याला आपल्या आजच्या काळात नक्कीच मिळू शकते. बरं, छत्रसालजी बुंदेल्यांचा संघर्ष मोठा आहे, मोगलांशी कोण लढेल, महाराजांनी त्यांना प्रेरणा दिली. महाराज त्यांच्याशी बोलले, महाराजांनी त्यांना प्रेरणा दिली की संघर्ष करा, आणि त्यांनी तो करून दाखवला पुढच्या काळात. दुसऱ्याला प्रेरणा देणंही महत्त्वाचं आहे. महाराजांनी त्यांना ती प्रेरणा दिली. मग त्यांना त्या काळात जर प्रेरणा मिळते एवढ्या मोठ्या महासत्तेशी टक्कर देण्याची, तर आजच्या काळात आपल्या छोट्या आयुष्यामध्ये छोटी लहान मोठी संकटं नेहमी येतात. आपण पाहतो आपलं छोटं आयुष्य आहे आजच्या काळातलं, लहान आहे, लहान मोठी संकटांनी त्यात आपण त्रस्त असतो. ही आपली जी त्रासिकता आहे ही जर घालवायची असेल तर महाराजांचे जे ते गुण आहेत ना, ते आपल्याला आज आदर्श म्हणून आपल्यासमोर ठेवावे लागतील, असं अभ्यासाने आपल्याला म्हणता येईल. तुमचं छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भावदर्शक, अरे म्हणजे या ग्रंथाचा बद्दल जेवढं बोलावं किंवा त्याबद्दल चर्चा करावी, त्यातल्या घटनेची किंवा तुम्ही त्यात वापरलेल्या सगळ्या संदर्भाची तेवढा वेळ आपल्याला कमी पडेल. शिलालेखांमध्ये आपण संशोधन केलं, म्हणजे नेमकं काय केलं आपण त्याच्यात? हां, पण त्याच्या आधी शिलालेख म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल. की शिलालेख म्हणजे इन्स्क्रिप्शन ज्याला आपण म्हणतो, की दगडावर कोरलेला लेख येतो त्या काळामध्ये. आणि जसे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिलालेख कोरले गेले, ती फार जुनी परंपरा आहे. म्हणजे जगभरामध्ये ही पद्धत आहे. अगदी जर आपण 3000 वर्ष मागे गेलो, इसवी सन पूर्व, तर इजिप्त प्रांतामध्ये आपल्याला चित्रलिपी आढळते. म्हणजे काहीतरी त्यांना म्हणायचं आहे, त्यांनी काहीतरी कोरून ठेवलं, अशी पद्धत आहे त्या काळामध्ये. चित्रलिपी म्हणून आजच्या काळात ती चित्रलिपी आहे.
ही परंपरा आहे. नंतर जर आपण दक्षिण इराकमध्ये गेलो हम्म. तर तिथे सुमेरियन संस्कृती होती. सुमेरियन हा. संस्कृती. या सुमेरियन लोकांचे सुद्धा लेख उपलब्ध आहेत. हम्म. चित्रलिपीच आहेत एक प्रकारे. चीनमध्ये आहेत. इतकंच कशाला, आपल्या भारतामध्ये ज्या वेळेला त्याच काळामध्ये साधारणतः किंवा थोडंसं नंतर म्हणू त्याच्या सिंधू संस्कृती आहे, तो वेगवेगळ्या भांड्यांवरती वेगवेगळ्या ह्याच्यावरती चित्र किंवा मृदू भांड्यांवरती आपल्याला काही आयकॉन्स सापडतात. एक शिंगी प्राणी आहे, काही म्हणलंय, चित्र काढलेली आहेत, काही खुणा आहेत सांकेतिक. हम्म. यातनं त्या काळातल्या मानवाची जी पद्धत आहे एखादी गोष्ट नोंदवून ठेवण्याची, काही खूण करण्याची, ती आपल्या लक्षात येते. आणि एखादी गोष्ट ज्यावेळेला तुम्ही लिहिता, एखादी गोष्ट बोलली तर ती कालांतराने बोलण्याच्या ओघात ती मागे पडते. पण एखादी गोष्ट जर लिहून ठेवली आणि ते लिहिलेलं जर प्रिझर्व झालं तर ती कालातीत होते, जास्ती काळासाठी टिकते. ज्यावेळेला तुम्ही दगडावर लिहिता त्यावेळेला तर ते फार मोठ्या प्रमाणावरती म्हणजे कालातीत होऊन जातं, ते टिकून राहतं. पुढे मग मराठीतले शिलालेख आले. असा तो शिलालेखांचा प्रवास होत होत मग तो शिवकाळामध्ये जेव्हा आपण येतो, त्याही वेळेला ही परंपरा आहे. महाराजांच्याही पण आधी इतर राजे हे शिलालेख लिहित आहेत. त्याची भाषा वेगळी असेल, म्हणजे काही लेख पर्शियनमध्ये असतील, इंग्रजांचे असतील तर इंग्लिशमध्ये असतील, पोर्तुगीजमध्ये असतील, मराठी आहे, संस्कृत आहे, लिपी वेगळी असेल, ब्राह्मी लिपी आहे. ब्राह्मी लिपीतले तर फार जुने शिलालेख आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. या सगळ्या लिपी वेगवेगळ्या असतात, पण हे चिरकाळ टिकतं. एक गमतीशीर शिलालेख मिळालेला आहे आणि तो आता ब्रिटिशांच्या म्युझियममध्ये आहे. तो 3 भाषेमध्ये आहे, हम्म. म्हणजे भाषांतर आहे ते. गुगल ट्रान्सलेशनचा तो पहिला आविष्कार आहे शिलालेखामध्ये, शिलालेखांमध्ये. की एका भाषेत लिहिलंय तेच दुसऱ्या भाषेत लिहिलंय तेच तिसऱ्या भाषेत लिहिलंय. वेगवेगळ्या लोकांना किंवा वेगवेगळ्या प्रांतातील लोकांना ते समजावं म्हणून ते केलं. रोझेटा स्टोन असं त्याचं नाव आहे. रोझेटा स्टोन. तो शिलालेख आहे, उपलब्ध आहे. किंबहुना त्यातले 2 लिपी आहेत ना, त्या पुढच्या काळात नामशेष झाल्या. पण तिसरी लिपी आहे ना, ती ग्रीक लिपी आहे. हम्म, हम्म, हम्म. 3 भाषांमध्ये आहे ना, तिसरी ग्रीक आहे. त्याच्यावरून आपल्याला उलट्या त्या लिपींचा अर्थ लावता आला, की अरे यांना काय म्हणायचं, या शब्दाचा काय अर्थ आहे. म्हणजे इतका त्याचा उपयोग अशा पद्धतीने पण करता येतो. ही जी जुनी परंपरा आहे शिलालेखांची, ही शिवकाळाच्या आधी पण आहे. महाराजांनी पण ते आपल्याला रायगडचे 2 शिलालेख महाराजांचे प्रसिद्ध आहेत. असे महाराजांचे 10 शिलालेख आहेत संबंध, विशेषतः दक्षिण भारतामध्येही पण ते आहेत. कारण महाराजांचं जे राज्य आहे ते पुढच्या काळात तमिळनाडूकडे त्याचा विस्तार झालेला आहे, त्यामुळे ते दक्षिण भारतामध्येही पण शिलालेख आहेत. आपण हे 2 शिलालेखांचं संशोधन केलं. हो. नक्की त्यामागचं आणि त्याचा कॉन्टेक्स्ट काय होता? हा, म्हणजे जशी चित्र महाराजांची आहेत तशी शिलालेख आहेत किंवा असतील या भावनेनं त्या ठिकाणी जाऊन आम्ही संशोधन करत होतो, की जिथे जिथे महाराज गेले, ज्या प्रांतामध्ये किंवा जे गड त्यांनी निर्माण केले, तिथे काही मिळतं आहे का. पण यावर बऱ्यापैकी संशोधन आधी झालं होतं, त्यामुळे आता काय करायचं, मग आम्ही एक एक नवीन ठिकाण पाहत गेलो. आणि महाराजांचं कुलदैवत म्हणून सतत ज्याचा उल्लेख येतो किंवा महाराजांनी त्यांच्या घराण्यातले जे राजपुरुष आहेत, रॉयल पर्सनॅलिटीज, त्या सगळ्या नेहमी शिखर शिंगणापूरला जातात असाही पण उल्लेख येतो देवदर्शनासाठी. तर त्याच्यावरनं आम्ही तिथेही पण संशोधन सुरू केलं, की अरे इथे काही आपल्याला मिळतं आहे का. तर तिथे मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला एक शिलालेख मिळाला. आणि प्रतापगडावरती महाराजांनी भवानी मातेचं मंदिर बांधलं. प्रतापगडाच्या त्या मधल्या माचीवरती ते मंदिर आहे. तिथे त्या मंदिर महाराजांनी बांधल्यावरती साहजिक काही कोरला आहे का, काही शिलालेख लिहिला गेला का, म्हणून आम्ही ते उत्सुकतेने बघत होतो. तर त्याच्याही पण खाणाखुणा, अर्थात तो आता वाचता येत नाही हा दुसरा शिलालेख. पहिला वाचता येतो शिखर शिंगणापूरचा, पण दुसरा हा त्याच्यातली जी अक्षर आहेत थोडीशी, ज्याला आपण म्हणू वेदरिंग म्हणता येईल, किंवा त्याच्या ते पायरीवरती येतो शिलालेख, त्यामुळे ते वापरून तो जिजून गेला.
त्यामुळे नेमकं काय शब्द लिहिलाय तो कळत नाही, पण शिलालेख आहे एवढा अंदाज आपल्याला जो करता पहिला शिलालेख त्याचा काय कॉन्टेक्स्ट आहे? त्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की शिखर शिंगणापूरला ज्या वेळेला राजमाता जिजाऊ साहेब आणि राजश्री शहाजी महाराज हे जात आहेत देवदर्शनासाठी, त्यावेळेला त्यांची 2 लहान मुलं म्हणजे संभाजीराजे भोसले आणि युवा छोटी लहान युवा किंवा बाल्यावस्थेत ते अगदी महाराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे भोसले आणि महाराज स्वतः हे तिथे जात आहेत आणि तिथे त्याच्या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला काही शिलालेख आजही तिथे आहेत, उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की त्या काळी ती पद्धत आहे शिलालेखांची. त्याच्यात एक शिलालेख महाराजांचा नामोल्लेख असलेला आपल्याला मिळाला की अरे इथे महाराजांचाही पण शिलालेख आपल्याला आहे, नाव ती महाराजांचं नाव त्यात लिहिलेलं आहे. तो बहुधा या दोघांनी म्हणजे राजमाता जिजाऊसाहेब आणि राजश्री शहाजी महाराज यांनी तो लिहिला असावा, कारण त्यात पहिलं नाव हे संभाजी महाराजांचं आहे. संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ आणि दुसरं नाव हे शिवाजी महाराजांचं. म्हणजे तर्क आहे आपला की याच्यावरून तो शिलालेख या दोघांनी लिहून घेतला असावा की अरे आमच्या मुलांच्या नावाने हे अर्पण, अशा अर्थाने. आधीच 10 शिलालेख होते ना, अजून तुम्ही अजून 2ची संशोधन केलं. तुम्ही आता म्हटलात की ऑलरेडी शिलालेख आहेत, तरी अजून काही मिळतं का, की अजून आपण काही शोधू शकतो का? ही जी संशोधक वृत्तीची मागची तुमची प्रेरणा काय? म्हणजे असं कशामुळे वाटतं की अजून आपण करू शकतो? हा, छोटी एक दुरुस्ती करतो. आधी 8 होते, आता आपण 2 शोधून ते 10 झाले आणि आणखीनही सापडतील, म्हणजे सापडावेत, ती आपली इच्छा आहेच. पण ही जी प्रेरणा आहे ना की अरे जेव्हा आपण त्या अभ्यासकाच्या भूमिकेत जातो तेव्हा आता तुम्ही पुण्यामध्ये किंवा जिथे जिथे इतिहासाचा अभ्यास चालतो, अगदी छोट्या गावामध्ये पण आज खूप तरुण पुढे येत आहेत. भाग्याची गोष्ट आहे की त्यांना इतिहासाचा अभ्यास करतोय. शिलालेख तर कितीतरी तरुण शोधत आहेत किंवा त्याचा अभ्यास करत आहेत. आज साधनही उपलब्ध आहेत बऱ्यापैकी, त्यामुळे या अभ्यासाला आणखी गती आलेली आहे. तर हा जो सर्व अभ्यास आहे त्यांचा, त्यातनं एक आवड निर्माण होते. तुम्ही पहा आज खूप छोट्या लोकसंख्येच्या गावामध्ये जरी आपण गेलो तरी तिथेही पण लोक अगदी उत्सुकतेनं काहीतरी छोटं मोठं संशोधन करण्यात मग्न असतात. म्हणजे भारताच्या इतिहासासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आजचा जो काळ आहे तो नवीन नवीन संशोधक पुढे येण्याचा आहे. आणि मग त्यांना ती एकदा आवड निर्माण झाली की मग ते अजून आपल्या परिसरात काय मिळतंय, किंवा ही मूर्ती कशाची आहे, किंवा हे काय जे बांधकाम केलं आहे, जुनं बांधकाम आहे, हे कोणत्या कालखंडातलं आहे, किंवा आपल्या एखादा आपल्याला आदरणीय घराणं असेल तर त्या घराण्याचा आणखी कुठे कुठे काही वास्तू आहेत किंवा कागदपत्रात त्यांचे काय उल्लेख मिळतात, हे फार मोठ्या पद्धतीने शिकवतात. त्यामुळे मला असं वाटतं ही जी प्रेरणा आहे ना, ही मला एकट्याला एक असं नाही, तर ही सगळ्या युवा पिढीला ही प्रेरणा आपोआप मिळत राहते. त्या संशोधनात ते एकदा गेले, त्याची एकदा गोडी लागली की त्या गोडीमधनं ते अधिकाधिक संशोधन करावं ही प्रेरणा आपोआप येत राहते. आणि अर्थात शिवाजी महाराज हे त्याचं प्रेरणास्थान आहे. प्रसादजी, तुम्ही आता बोलताना असं म्हणलात की महाराजांची अनेक चित्रे प्रवास करत युरोपमध्ये गेली. माझ्या मनात एक प्रश्न आला की युरोपियन प्रतिनिधी आणि व्यापारी जे काही होते त्यांची महाराजांकडे पाहण्याची दृष्टी कशी होती? हां, शिवाजी महाराजांच्या कार्याची आणि एकंदर स्वराज्याची प्रगती ही युरोपियन व्यापारी जे भारतात येत होते किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि ते जे मागे कळवत होते त्यांच्या देशात, त्यांच्याही मनामध्ये त्यांच्याबद्दल म्हणजे ही फार आश्चर्यकारक आहे की अरे एवढ्या गतिमान पराक्रम गाजवणारे हे राजे नेमके आहेत कोण, अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजे महाराजांबद्दल अनेक युरोपियन डॉक्युमेंट्समधनं भारतातल्या म्हणजे भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी लिहिलेल्या युरोपियन डॉक्युमेंट्समधून महाराजांबद्दल गौरवोद्गार काढलेले आढळत आहेत. म्हणजे युरोपमध्ये पूर्वी काही थोर व्यक्तिमत्व होऊन गेली जी तिथल्या लोकांच्या दृष्टीने त्यांनी पराक्रम गाजवले, त्यांची आठवण या निमित्तानं महाराजांचा पराक्रम पाहून या लोकांना होती. म्हणजे ज्या वेळेला जुलियस सीझर
यांनी तुर्कस्थानमध्ये एक पराक्रम गाजवला त्याच्या काळामध्ये. आणि त्याचं जे पराक्रम गाजवलं झालं त्याच्याबद्दल पुढे असं त्यांनी म्हटलं, त्यांनी एक पत्र लिहिलं त्याच्या विधिमंडळाला त्यावेळेला. त्यात त्यांनी आला की मी आलो, मी पाहिले आणि मी जिंकलो, असं त्याच्याबद्दल त्यांनी स्वतःबद्दल गौरवोद्गार काढला. आणि त्यातनं पुढे एक वाक्प्रचार आला, ते आले, त्यांनी पाहिलं, ते जिंकले, असं आपण आजही वापरतो. तर महाराजांनी ज्या वेळेला 1678मध्ये तमिळनाडूचा काही प्रांत जिंकला, म्हणजे रायगडापासून जवळजवळ तमिळनाडू खूप अंतरावर आहे, पण ज्या झपाट्याने ज्या गतिमानतेने महाराजांनी पराक्रमाने सगळं जिंकलं प्रदेश आणि महाराजांचं यश, ते पाहिल्यावरती मुंबईतल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांना त्यांनी एक पत्र लिहिलं सुरतेला, त्यांच्याच अधिकाऱ्याला, ईस्ट इंडिया कंपनीच्या, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा तो अधिकारी आहे, त्याला त्यांनी पत्र लिहिलं. आणि त्या पत्रात तो असं म्हणतोय की त्यांनी इतका गतिमान पराक्रम मिळवला आहे आणि त्यामुळे ते इतके आनंदित आहेत की ते आले, ते त्यांनी पाहिलं, ते जिंकले. जुलियस सीझरप्रमाणे गतिमान पराक्रम ते गाजवत आहेत, अशा अर्थाचं ते वाक्य आहे. म्हणजे महाराजांची गती, त्यांचा पराक्रम, ह्याच्यामुळे त्यांना युरोपातल्या थोर व्यक्तिमत्वांच्या त्या गुणांची आठवण होती. मग कोणी त्यांना जुलियस सीझर म्हणत आहे, कोणी अलेक्झांडर म्हणत आहे, कोणी हॅनिबल म्हणत आहे, कोणी सेर्टोरियस म्हणत आहे. ही सगळी त्याच्या काळात होऊन गेलेली जुनी युरोपियन इतिहासातली व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी त्या त्या प्रांतासाठी काही झपाट्याने यश मिळवलं आहे किंवा काही पराक्रम गाजवले आहेत. त्या लोकांची आठवण या निमित्तानं होती. आणि या सगळ्या लोकांचा म्हणा किंवा युरोपियन राज्यकर्त्यांचा बहुतांशी दृष्टिकोन हा साम्राज्यवादाचा आहे त्यावेळेला. अर्थात आपल्याकडेही असे काही राजे होऊन गेले भारतीय इतिहासामध्ये की जे केवळ साम्राज्य विस्तारासाठी लढले, पण अनेक राजे असेही होऊन गेले की काही तत्वासाठी, काही ध्येयासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. अशांची संख्या भारतामध्ये फार मोठी आहे. आणि परकीय आक्रमणांसाठी लढलेलेही पण खूप राजे आहेत. म्हणजे त्यांच्या विरोधात जेव्हा अलेक्झांडरची स्वारी आली त्याच्या विरोधातही आपल्याकडच्या राज्यकर्त्यांनी अगदी आपल्या रक्ताचं पाणी केलं असं आपण म्हणू. त्यांनी खूप पराक्रम त्यावेळेला गाजवलेला आहे. पराक्रमी ध्येयवादी राजे भारतातही अगदी पुराण काळापासून किंवा त्याही आधीपासून हे होऊन गेलेत. आपलं कुरुक्षेत्रावरचं जे युद्ध आहे महाभारताचं, ते धर्म आणि अधर्मासाठी झालेलं आहे. त्याच्यामागे तत्त्वज्ञान आहे, गीतेसारखं तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर त्याची ती लढाई आहे. म्हणजे आपल्याला असं एकंदर बघितलं तर लक्षात येतं, युरोपियन असो किंवा जागतिक राजे असोत, भारतामधले राजे असोत, त्यांची काही ना काही वेगवेगळी उद्दिष्ट आहेत. मग काहींची ही राज्यविस्तार आहे, काहींचं आर्थिक सत्ता आहे आणि काहींची ध्येय उदात्तपण आहेत. परकीय आक्रमणापासून आपल्या देशाचं किंवा राज्याचं रक्षण करावं ही आहे, स्वधर्मासाठी बलिदान द्यावं ही पण आहे. किंवा त्याच्यात आपण तत्त्वज्ञानांचा जर विचार केला तर काही राजांच्या जीवनात तत्त्वज्ञानाचा अंगीकार आपल्याला झालेला पाहायला मिळतो की अगदी म्हणजे त्याच्याही बाबतीत आपल्याला पुराणापर्यंत मागे जाता येतं की त्या राजांनी त्या काळातली तत्त्वज्ञानं अंगीकारून त्या ध्येयांसाठी आपलं, कारण देश अशी संकल्पना आज जशी आहे तशी नाही, तेव्हा राज्य ही संकल्पना आहे. देश ॲज अ नेशन हे आत्ताचं कन्सेप्ट आहे, पण त्यावेळेला राज्यासाठी ते लढत आहेत. आणि ते लढत असताना त्यांच्या मनामध्ये आपण आपल्या राज्यासाठी लढतो आहे, आपल्या राज्यासाठी किंवा ज्याला आपण देवाधर्मासाठी लढतो आहे किंवा काही तत्वासाठी लढतो आहे, ही भूमिका त्यांच्या जीवनात आपल्याला बघायला मिळते. आणि मग त्या तुलनेमध्ये युरोपमध्येही पण जी काही महान माणसं त्या काळात महान राजे राज्यकर्ते होऊन गेले, त्यांचे जे काही गुण आहेत त्या गुणांची आठवण या भारतात आलेल्या युरोपियनांनाही व्हावी ही विशेष गोष्ट आहे. गॅरी नावाचा एक अधिकारी आहे, त्याला त्याची जहाजं महाराजांच्या स्वराज्याच्या सीमेतनं न्यायची होती. त्यावेळेला त्यांनी असं आपापसात त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी असं विचारलं
की अरे शिवाजी महाराजांच्या राज्यातनं आपल्याला नेता येतील का राज्य, तुम्ही तिथल्या लोकांना विचारा आधी. तर त्यावेळेला त्या लोकांनी अशी उत्तरं दिली, स्थानिक लोकांनी, की अरे महाराजांनी एकदा शब्द दिला, त्यांची विश्वासार्हता एवढी आहे की त्यांनी एकदा शब्द दिला की तो कटाक्षानं ते पाळतात. म्हणजे महाराजांच्या विश्वासार्हतेला दिलेली ही मानवंदना आहे. म्हणजे महाराजांचं जे एकंदर हे पाहिलं आपण तर त्यांची विश्वासार्हता आहे, त्यांचं जीवन ध्येय आहे, अनेक गोष्टींसाठी महाराज प्रसिद्ध आहेत किंवा सुप्रसिद्ध आहेत आणि त्यातनं या स्वराज्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे त्याला एक बैठक आहे, त्या स्वराज्याच्या विचाराला काही एक बैठक आहे. आणि त्यावेळेचं जे महाराजांना पोषक ठरलेल्या गोष्टी आहेत स्वराज्य निर्मितीसाठी, त्यात मग सह्याद्री आहे. सह्याद्रीची अनुकूलता महाराजांनी अचूक वापरून घेतली. जी सह्याद्रीचं जे अवघडपण आहे ते महाराजांनी स्वराज्यासाठी उपयुक्त केलं. त्यामुळे महाराजांच्या राज्याचा सुरुवातीचा जो विस्तार आहे तो सह्याद्री लगत आहे. आणि मग एकदा बळ स्वराज्यात आलं की मग महाराज पुढे दक्षिण भारत जिंकण्यासाठी पुढे उत्तर दिशेला त्यांची राज्य निर्मिती किंवा राज्य विस्तार आहे. मग सह्याद्रीची मदत झाली. दुसरी मदत महाराजांना जी झाली ती समुद्राची झाली. म्हणजे समुद्राचाही महाराजांनी अचूक वापर हा स्वराज्य रक्षणासाठी करून घेतला आहे. महाराजांनी आपलं आरमार निर्माण केलं आहे. अनेक वर्षांनंतर शतकांनंतर आरमार निर्मिती करणारे भारतातले राजे म्हणजे शिवाजी महाराज आहेत. मग या आरमाराची निर्मिती महाराजांनी केली आहे. म्हणजे सह्याद्रीचा सदुपयोग त्यांना झाला, समुद्राचा झाला. आणि आणखी एक गोष्ट महाराजांना त्या काळामध्ये जी होती अनुकूल ठरलेली ती म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा. ही फार आपण खूप भाग्यवान आहोत, महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्राला फार वैभवशाली संत परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अनेक प्रांतामधून किंवा छोट्या छोट्या विभागांमधून हे संत सर्वत्र त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करतायत. लोकांचा विश्वास किंवा लोकांची जगण्याची जी उमेद आहे ती या संत परंपरेमुळं वाढीला लागली आहे. ती त्याला जर अचूक दिशा पुढे कुणाच्या रूपाने मिळाली असेल तर ती शिवाजी महाराजांच्या रूपाने. म्हणजे महाराजांच्या या सगळ्या एक प्रकारे तात्विक बैठकीचा उपयोग हा त्यांना पुढे झालेला आहे स्वराज्य निर्मितीचा. काही दिवसापूर्वी युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश केला. नेमकी त्या मागची प्रोसेस काय असते, पद्धत काय असते? हां, त्यामागची जी प्रोसेस आहे ना त्याच्या आधी आपण हे पाहिलं पाहिजे की त्यांचा समावेश जो केला आहे तो किती अभिमानास्पद आहे. खूप आपल्याला भारतासाठी तो एक मानबिंदू आहे. एखादी गोष्ट युनेस्कोमध्ये जाऊन नॉमिनेट व्हावी त्याआधी त्या देशाला तिचं महत्त्व पटलं पाहिजे. बरोबर. आणि महाराजांच्या 12 किल्ल्यांचं महत्त्व आपल्या देशाला आहे. खरं म्हणजे ही संख्या अजून असायला हवी. महाराजांच्या स्वराज्यातला हर एक किल्ला बरोबर आहे खरं म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. 12 सुरुवात 12नी झाली असं म्हणू आपण. तर हे करण्यासाठी त्याचं महत्त्व त्याचं काही वेगळेपण असावं लागतं. आणि शिवाजी महाराजांचं दुर्ग बांधणी, दुर्ग स्थापत्य, आर्किटेक्चर ज्याला आपण म्हणू, अतिशय निष्णात आहेत महाराज. महाराजांबद्दल एक वाक्य आहे, एका निपुण अभियंत्यापेक्षाही महाराजांना त्या विषयाची जाण आहे दुर्ग बांधणीची असं म्हणलं आहे त्याच्यात. हे समकालीन वाक्य आहे महाराजांचं. म्हणजे महाराजांच्या शत्रूंनी एक प्रकारे महाराजांना दिलेली, त्यांच्या अभ्यासाला दिलेली ही मानवंदना आहे की अरे केवढा अभ्यास आहे महाराजांचा या दुर्ग बांधणीचा. आणि तो मोठ्या प्रमाणात म्हणजे महाराज फार उत्तम दर्जाचे आर्किटेक्ट आणि इंजिनियर आहेत किल्ले बांधणीच्या बाबतीत. दृष्टी आहे त्यांना ती की आपण नवनवीन किल्ले बांधावेत. आणि महाराज त्या बांधत असताना त्याचं परत वेगळेपणही जपतायत, नवनवीन प्रयोग करतायत. म्हणजे एकही किल्ला दुसऱ्या किल्ल्याच्या सारखा नाही असं नाही म्हणता येणार, पण आपल्याला असं म्हणता येईल की त्यांची जी ते बांधण्याची हे तिथली स्थानिक वैशिष्ट्ये काय आहेत, कोणता दगड उपलब्ध आहे, पाण्याचा साठा कुठे. कारण जेव्हा किल्ला बांधायचा असतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो पाण्याचा, पिण्याचं पाणी. आतल्या लोकांना प्यायला पाणी मिळालं पाहिजे ह्याचा विचार करावा लागतो. आणि मग महाराजांच्या एकंदर दुर्ग बांधणीकडे जर आपण बघितलं तर किती विविधता आहे त्याच्यामध्ये. एक समजा सिंधुदुर्ग घेऊ त्यातला, तर ऐन समुद्रामध्ये एक बेट आहे. ते बेट हजारो वर्षापासून आहे, पण तिथे किल्ला बांधावा
ही विजन कोणाची? महाराजांची. महाराजांची. महाराजांच्या आधी कितीतरी राजे होऊन गेले, कितीतरी बादशहांच्या अधिपत्याखाली तो प्रांत आहे, पण तिथे किल्ला बांधावा. हम्म. कारण जो परकीय शत्रू येतोय तो समुद्रातनं येतोय, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती आपली एक सुरक्षा व्यवस्था असावी, ही दृष्टी महाराजांची सिंधुदुर्ग बांधण्यामध्ये. आणि म्हणून महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला. म्हणजे केवढं वेगळेपण आहे. बरं, त्याच्यातही महाराजांनी पुन्हा असा एक त्याला वैज्ञानिक प्रयोग म्हणता येईल की तो भक्कम असला पाहिजे. खारं पाणी जे असतं समुद्राचं, त्यांनी ते खराब होऊ शकतो. म्हणून महाराजांनी शिसं वापरलंय. त्याचा जो पाया घातला किंवा त्याच्या विटांमधलं जे सिमेंटिंग मटेरियल आहे त्याच्यामध्ये महाराजांनी शिसं वापरले. म्हणजे हे त्याचं वेगळेपण आहे. आणि असा करून महाराजांनी तो अभेद्य किल्ला भर समुद्रात निर्माण केला. असं प्रत्येक बाबतीत आपल्याला वेगवेगळेपण पाहता येईल. महाराजांनी वेगवेगळ्या प्रांतामध्ये किल्ले उभे केलेत. विशेषतः महाराज ज्यावेळेला दक्षिण भारतात गेले होते, कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे, तिथे महाराजांनी किल्ले बांधलेत. म्हणजे महाराष्ट्रात तर बांधलेच, पण तो जो नवीन प्रांत जिंकतायत तिथेही पण महाराजांनी किल्ले बांधलेत. आणि महाराजांच्या मंत्र्यांनी एकदा महाराजांना विचारलं, म्हणजे महाराजांचं तत्व काय आहे याच्यामध्ये, तर दुर्ग म्हणजे म्हणजे स्वराज्याचं सार आहे. म्हणजे दुर्ग आहेत तर स्वराज्याचं संरक्षण आहे. तर महाराजांना मंत्र्यांनी असं विचारलं की ह्याचा जमा खर्चाचं गणित कसं, कारण किल्ला म्हणजे उभं करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्या काळातही ते खर्चाचं काम आहे आणि त्याला जे फंडिंग लागतं स्वराज्याच्या वतीनं ते महाराज नियमित करत आहेत. मग नवीन किल्ला बांधायचा तर त्यामागची तुमची भूमिका काय आहे, अशा अर्थानं जमा खर्चाची ज्या वेळेला डिस्कशन होत होतं त्यांचं, त्यावेळेला हा प्रश्न त्यांना विचारला. त्यावेळेला महाराज असं म्हणाले की शेतकरी जसं शेताला ताल बांधतो किंवा त्याच्या भोवती त्याचं निगा राखण्यासाठी कंपाऊंड सारखं करतो, तशा अर्थाने हे किल्ले आहेत. म्हणजे तारवे जे असतात किंवा बोटी असतात त्याला जसं आपण खिळे मारतो आणि भक्कमपणा आणतो, तो भक्कमपणा म्हणजे किल्ल्यांमुळे आलेला असं म्हणले महाराज. त्याला पुढे अजून हे पण म्हणलंय त्यांनी की तारवास जैसे खिळे मारून पक्केपणा आणला जातो, तसा पक्केपणा आपल्याला स्वराज्याला आणायचा आहे, म्हणून हे किल्ले आवश्यक आहेत. ही महाराजांची भूमिका आहे. पुढे असं म्हणले की एखादा बादशाह येईल चालून औरंगजेबासारखा आज नाही उद्या, त्याची उमर गुजरून जाईल, म्हणजे त्याचं आयुष्य जाईल, पण या किल्ल्यांमुळे स्वराज्य हे त्यांना जिंकता येणार नाही. अशा अर्थाचं महाराजांचे उद्गार आहेत. इतकं महाराजांचं दुर्ग बांधणीचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे. त्या प्रांताप्रमाणे त्यांनी रचना केलेल्या आहेत किल्ल्याच्या. काही ठिकाणी चिलखती बुरुजांची निर्मिती आहे. प्रतापगड महाराजांनी बांधला आहे. राजगड तर महाराजांनी लहान वयात बांधला आहे. मग त्याच्यावरती तुम्ही जर पाहिलं तर किती सुंदर रचना आहे. 3 माची आहेत आणि वर आतमध्ये बालेकिल्ला आहे. म्हणजे महाराजांची बांधकामातली ही जी शैली आहे किंवा दरवाजे बांधतानाची जी रचना आहे, सिंधुदुर्ग बांधतानाची जी रचना आहे, किंवा त्याचं लोकेशन की नेमका कुठे किल्ला बांधला पाहिजे, ज्याला आपण एक्झॅक्ट लोकेशन म्हणतो ना, की इथं हे एवढे डोंगर आहेत, यातल्या नेमकं कुठे बांधला पाहिजे, ही जी त्याची वैशिष्ट्य, ही पाहिल्यावर असं लक्षात येतं की अरे हे स्वराज्यातले सगळे किल्ले महाराजांनी निर्माण केलेले आणि आधीचे आपापलं काही वेगळेपण घेऊन आहेत. म्हणजे जगामध्ये अनेक किल्ले आहेत, अनेक ठिकाणी हे किल्ले आहेत, अनेक देशांमध्येही आहेत, पण या किल्ल्यांची म्हणून काही अंगभूत वैशिष्ट्य आहेत, त्या किल्ल्याची वेगळेपण आहे, तिथे पराक्रम घडलेला आहे आणि म्हणून ते आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि मग याचं महत्त्व वाटावं, आज अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. आणि मग त्यातनं त्या अभिमानातनं म्हणजे त्यातनं महाराजांचं आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग तर लक्षात येतच, पण स्वराज्यासाठी किल्ल्यांची जी आवश्यकता आहे त्या काळात त्याचंही पण महत्त्व लक्षात येतं. आणि मग त्या किल्ल्यांचं अनोखेपण एकदा पटलं की मग ते पुढे भारतालाही त्याचे सगळ्यांना अभिमान त्याचा आपोआप निर्माण होतो, तो झाला. आणि त्यातनं ते त्या युनेस्कोच्याकडे त्यांनी पाठवले की हे या आधी त्यांच्या काही अटी शर्ती असतात आजच्या काळामध्ये. साधारणतः तिथे म्हणजे एखादं छोटे उदाहरण घ्यायचं तर तिथे जाण्याची सोय आहे का, तिथली व्यवस्था कशी आहे,
याचा उपयोग काय होतो की ही ज्यावेळेला युनेस्कोच्या यादीत येतात त्यावेळेला ती जगातले जे अभ्यासक आहेत त्यांच्या नजरेला ती पटकन येतात. कारण कुणीही आपल्या देशाचा तर अभ्यास स्वतःच्या देशाचा कुणीही करतो, पण मला दुसऱ्या देशात जर काही अभ्यास करायचा असेल इतिहासाचा किंवा तिथल्या वास्तूंचा महत्त्वाच्या, तर पहिलं माणसं किंवा अभ्यासक आज काय रिफर करतात तर ती युनेस्कोची यादी रिफर करतात. त्यामुळे त्यात जी स्थानं आहेत ती स्थानं पटकन भेट दिली जातात, पाहिली जातात, त्याच्यावर चर्चा घडते, चर्चासत्र आयोजित होतात आंतरराष्ट्रीय स्तरावरती. या 12 किल्ल्यांची ही जी 12 नावं आहेत ही त्यानिमित्तानं इतर जगातल्या अभ्यासकांसाठी आणि पर्यटकांसाठी पुढे ओघाने, पण महत्त्वाचं अभ्यासकांसाठी त्यांच्याही नजरेत ते वेगळं पण आलं पाहिजे, यावं, येईल, या निमित्ताने ते येईल. हा एक मोठा फायदा आपल्याला त्याचा म्हणता येईल. प्रसादजी, आत्ता आपण दिलेल्या उत्तरामध्ये किंवा आधीच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण तत्वज्ञान हा शब्द वापरला. आपण तत्वज्ञानाचे पण अभ्यासक आहात, इतिहासाचे पण अभ्यासक आहात, पण इतिहास आणि तत्वज्ञान ह्यांचा रिलेव्हन्स काय आहे? भारताच्या इतिहासाची जी वैशिष्ट्ये आहेत ती केवळ राजा, राज्यकर्ता, लढाया, तह इथपर्यंत मर्यादित नाही आहेत. त्यातनं किल्ल्यांची निर्मिती झाली आहे, त्यातनं वास्तूंची निर्मिती झाली आहे, मंदिरांची निर्मिती झाली, अनेक अद्भुत आश्चर्य त्या निमित्तानं भारतामध्ये निर्माण झाली. म्हणजे अनेक नवनवीन गोष्टी भारताच्या इतिहासाने जगाला दिल्या आहेत वेळोवेळी. त्यातली एक गोष्ट म्हणजे तत्वज्ञान, की ज्याला आपण फिलॉसॉफीज म्हणतो, दर्शनं म्हणतो. या फिलॉसॉफीजची एक फार मोठी देणगी भारतानं जगाला दिली आहे. याचा अर्थ असा नाही की जगात इतरत्र फिलॉसॉफीज नाहीत, आहेत. वेस्टर्न फिलॉसॉफीज या तितक्याच तोडीच्या त्या काळामध्ये तयार होत होत्या, अजूनही त्याच्यावर चर्चासत्र होत असतात. चीनमध्ये तत्वज्ञान आहेत, त्याचा प्रचार जपानपर्यंत झालेला आहे त्या काळात. आत्ता तर झालाच आहे, आता तर सोयी सुविधा आहेत तर तसाही प्रसार होतो. पण त्या काळामध्ये तत्वज्ञानांवरती या ज्या चर्चा होत असत, चर्चासत्र होत असत, डिस्कशन होत असत, त्यात भारतही आघाडीवर आहे. हा भारतीय इतिहासाचा फार मोठा हे आहे. आणि या तत्वज्ञानाचा जी प्रतिबिंब आहे हे आपल्याला त्या त्या लोकांच्या, त्या त्या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये जगात उमटलेलं दिसतं. म्हणजे त्या त्या तत्वज्ञानाला अनुरूप जीवन ते जगतायत. काही तत्वज्ञान आहेत जगातली ती कालसापेक्ष आहेत, म्हणजे इन कॉन्टेक्स्ट ऑफ टाईम आहेत. त्यामुळे वेळ बदलला, काळ बदलला तर त्यातल्या काही गोष्टी थोड्याशा दुरापास्त होतात, अवघड जातात एक्झिक्युशनच्या दृष्टीने. म्हणजे आता योग तत्वज्ञान आहे आपलं. मग योग तत्वज्ञान जर आपल्याला एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्हाला एक उत्कृष्ट मार्गदर्शक लागतो, तर आपल्याला ते जमतं. नाही तर ते म्हणजे छोट्या गोष्टी योगासनं जमतील, पण त्याच्या पुढची जी पायरी असते ना त्याला मार्गदर्शक लागतो, त्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे आणि आत्ता सगळ्यात लोकांकडे काय कमी आहे तर वेळ, वेळेची कमतरता आहे. कारण गतिमान जीवनशैली झालेली आहे, त्यामुळे वेळ पुरेसा देता येत नाही. वेळ कमी आणि साधायच्या गोष्टी जास्त. अशामुळे काय होतं की काही फिलॉसॉफीज ज्या आहेत वर्ल्ड वाईड त्या थोड्याशा, ज्याला आपण म्हणू त्या काळाला योग्य पण आत्ताच्या काळात एक्झिक्युशनसाठी थोड्याशा अवघड अशा होऊन बसतात. म्हणून एक फिलॉसॉफी या कालसापेक्ष अपग्रेड माणसाला करण्यासाठी असं, म्हणजे माणसाने अपग्रेड झालं पाहिजे टाईम, ते विथ रिस्पेक्ट टू टाईम कालसापेक्ष फिलॉसॉफीज असाव्यात. आणि जर आपण शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे बघितलं तर महाराजांनी एक गोष्ट केली की आपलं जीवन ध्येय त्यांनी आधी फायनल केलं, म्हणजे फिक्स केलं की मला नेमकं काय करायचं आहे. तुम्ही जर महाराजांचं 35 वर्षाचं करिअर प्रोफाईल बघितलं तर महाराज त्या जीवन ध्येयाला कम्प्लीट अलाइंड आहेत. आजच्या भाषेत त्या जीवन ध्येयाशी ते मिळतं जुळतं, त्यांचं म्हणजे त्याला अनुरूप ते जगतायत. जीवन ध्येयासाठी आयुष्य कसं वेचायचं हे महाराजांनी शिकवलं. पण नुसतं जीवन ध्येय ठेवून होत नाही, त्याला लागणारा प्रयत्न करावा लागतो आणि महाराज तो प्रयत्न करतायत.
महाराजांच्या जीवनात जर आपण पाहिलं तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं, तर महाराज उत्कृष्ट प्लॅनिंग करतायत. योजकता ज्याला आपण म्हणतो, की महाराजांच्या जीवनामध्ये फार सुंदर एखाद्या गोष्टीकडे यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करावं लागतं व्यवस्थित. ते प्लॅनिंग महाराज छान करतात. त्याच्यासाठी लागणारी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ते स्किल्स ॲडॉप्ट करावे लागतात. त्यात एक्सपर्ट असणं आवश्यक आहे. आपण महाराजांनी त्यांच्या काळात जी स्किल्स आहेत ती ॲडॉप्ट केलेली आहेत. लढाईला आवश्यक असलेली, महाराज उत्कृष्ट लढाई करत आहेत. महाराज उत्तम हत्ती चालवत आहेत. त्या काळात हत्ती चालवणं हे आवश्यक स्किल आहे. कधी गरज पडेल सांगता येत नाही. महाराज उत्तम हत्ती चालवतात म्हणून. बाहुयुद्ध खेळतायत महाराज. इथे पुण्यामध्ये लाल महालात असताना ते बाहुयुद्ध म्हणजे ज्याला एक प्रकारे आपण ताकदीचा जो खेळ आहे, ताकदीचा, त्याच्यातही महाराज निपुण आहेत. अभ्यासात महाराज निपुण आहेत. युद्धकलेत महाराज निपुण आहेत. म्हणजे निपुणता जी मिळवावी लागते ना, ती महाराजांनी मिळवलेली. म्हणजे जीवनध्येय आणि त्या जीवनध्येयासाठी आवश्यक असणारे स्किल्स, त्या जीवनध्येयासाठी आवश्यक असणारे ज्याला आपण प्लॅनिंग, योजकता, या गोष्टी पण तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. नुसतं ध्येय ठीक आहे, पण त्या ध्येयाला अनुरूप जीवनशैली असणं हेही तितकंच आहे. आणि महाराजांचा कटाक्ष हा त्याच्यावरती आहे. आणि पुन्हा महाराजांचं आईवडिलांवरती श्रद्धा आहे, प्रेम आहे. त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे स्वराज्याचं. भवानी देवीवर श्रद्धा आहे. म्हणजे आपलं प्रतापगडावरती देवीचं मंदिर महाराजांनी स्थापन केलं आहे. म्हणजे महाराजांच्या जीवनाकडे जर आपण असं सर्वांगीण दृष्टिकोनातनं बघितलं तर जीवन ध्येय आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांना जे समाधान आहे, जीवनाचं समाधान ज्याला म्हणतो, की अरे माझं ध्येयासाठी मी लढतोय, ते समाधान त्यांना, आंतरिक समाधान ज्याला म्हणतो. जसं आपण आज एखादी गोष्ट पॅशननी करत असलो तर पॅशननी करता करता आपल्याला ते समाधान मिळतं. त्यामुळे महाराजांना असं कधी वाटलं नाही की अरे आपण हा स्वराज्याचा उपक्रम जो राबवतोय तो थोडा थांबवू आणि आपण थोडंसं, आपल्यावर एवढे कठीण प्रसंग आले, महाराजांवर किती कठीण प्रसंग आले, जीवाला धोका निर्माण होईल असे प्रसंग महाराजांच्या जीवनात आले, ते येऊ नये महाराज त्या ध्येयापासून हटत नाहीत. त्यांना असं कधी वाटलं नाही की अरे आपण हे स्वराज्याचा उपक्रम थांबवू आणि थोडे दिवस किंवा शत्रूकडे जाऊन त्याच्या दरबारात सेनापती होऊ असं, किंवा अन्य काही होऊ असं विचार त्यांचे देह राहो अथवा जाओ, मी माझं जीवन ध्येय गाठणार, ही जी आहे ना, त्यातनं येणारं जे समाधान आहे, ते पॅशन, ती महाराजांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे महाराजांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आहे सदैव. ते चित्रातही ते दिसतं की अरे आनंदी आहेत महाराज. खरं म्हणजे त्यांचं जीवन शैली एकंदर बघितली तर किती कठीण प्रसंगांचा सामना केला आहे, पण तो हसतमुखानं ते करतायत, हे फार महत्त्वाचं आहे. त्रस्त नाही आहेत ते, आनंदित आहेत. हां, त्यांना आपले एखादा सहकारी गमावल्याचं दुःख निश्चित आहे, होतं आहे. त्यांच्याही जीवनात दुःख आहेत. सहकारी गमावले, त्यांच्या जीवनात त्यांचे जीवलग गमावले, असे प्रसंग येतात. ते दुःखी होतात त्या मोमेंटला. पण एकंदर जीवनाचा विचार केला तर आपण आपलं जीवन ध्येय गाठतोय, याच्यामुळे येणारं जे समाधान आहे, ते समाधान येऊन ते हसतमुखानं सर्वांना सामोरं जात आहेत, सर्वांशी बोलत आहेत. अगदी अफजल खानाशी ज्या वेळेला त्यांची भेट झाली ना, त्यावेळेलाही त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य अशी त्या परमानंदांनी नोंद केली शिवभारतामध्ये. म्हणजे इतकं म्हणजे सहजता आहे त्यांच्या त्या वागण्यामध्ये. त्यांना त्याचा खरं म्हणजे अफजल खानशी भेट म्हणजे किती तणावाचा प्रसंग आहे त्यांच्यासाठी. तसं पाहिलं तर स्वराज्याचं मोठं महायुद्ध आहे ते. बरं, अफजल खानाची जी ट्रॅक रेकॉर्ड आहे तो महाराजांना माहिती आहे, तो कसा वागतोय, म्हणजे तणावाचा प्रसंग आहे. महाराजांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य, पण ते स्मितहास्य हे त्यांच्या आत्मविश्वासातनं आणि त्यांच्या त्या एकंदर जे आपण बघतोय त्याच्यातनं आलेलं आहे. हे जे महाराजांचं वागणं आहे हे आजच्या काळाला आपल्याला फार आदर्श आहे. म्हणजे आज आपल्या जीवनात अनेक प्रसंग येतात, मग आपल्याला आपलं जीवन ध्येय काय आहे, आपल्याला नेमकं काय साधायचं आहे आयुष्यामध्ये, मग ते साधण्यासाठी स्किल्स आपल्याकडे आहेत का आजच्या काळातली. ती जर स्किल्स असतील
तर त्याचं प्लॅनिंग तुम्ही करताय का? तुम्ही घरातल्या तुमच्या ज्येष्ठांशी कसं वागताय? विनयतेने वागताय का? तुम्ही श्रद्धा बाळगताय का त्यांच्या प्रती? किंवा घरातले तुमचे जे काही तुमचे आदरणीय व्यक्ती आहेत, साधू संत आहेत महाराष्ट्राला तर मोठी परंपरा आहे साधू संतांची. मग महाराजांसारखी तुम्ही श्रद्धा बाळगून आहात का त्यांच्या प्रती? या सगळ्यांचा जर विचार केला आपण, तर हे महाराजांचे गुण जर आदर्श ठेवून आपण जगलो आज, तर आपल्याला आपल्या लहानशा जीवन आहे आपलं, तर आजच्या काळात काळ वेगळा आहे, पण आपल्याला महाराजांचा आदर्श ठेवून आपल्या छोट्याशा जीवनात यशाची आणि आनंदाची निर्मिती नक्की करता येईल असं या निमित्ताने मला वाटतं. प्रसादजी, आत्तापर्यंतच्या आपल्यासोबत झालेल्या चर्चेतनं आणि तुम्ही दिलेल्या माहितीतनं आम्हाला एक शिवचरित्राकडे किंवा शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयक दृष्टिकोनाचा एक आम्हाला नवीन आयाम मिळाला. एका नवीन दृष्टिकोनातनं आम्ही आता शिवाजी महाराजांकडे पाहू शकू. आणि सोबतच तुम्ही जे काही शिलालेख म्हणा किंवा शिवाजी महाराजांची काही चित्र आहेत त्यासोबत केलेले संशोधन, याबद्दलही आम्हाला खूप नवीन माहिती मिळाल्यामुळे तोही एक अनुभव आता आमच्यासाठी एक नवीन झालेला आहे. तत्वज्ञान, शिवाजी महाराज, संशोधन आणि इतिहास या विषयांची एवढी मोठी व्याप्ती आहे की ती एका एपिसोडमध्ये कव्हर होण्यासारखी नाही आहे. आणि म्हणूनच मी अशी आशा व्यक्त करतो की तुम्ही परत आमच्या एपिसोडमध्ये येताल आणि आम्हाला परत एक नवीन माहिती देताल. नक्कीच. धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण लवकरच भेटू एक नवीन एपिसोड, एक नवीन विषय आणि एका नवीन गेस्ट सोबत.